नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे. तुम्ही पाहत आहात ऍक्टिव्ह राजकारणचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओचे विश्लेषण आहेत. राजकीय विश्लेषण दिनांक 23 जुलै 2026 गुरुवार चे विश्लेषण. आज सर्वात मोठा घडलेला महत्वाचा मुद्दा म्हणजे काक्रोज जनता पार्टी आंदोलन आणि प्राईम मिनिस्टर मोदी यांची पहिली प्रतिक्रिया. यामध्ये आज प्रथम 3 गोष्टी महत्वाच्या घडल्या आहेत. आजच्या 3 राजकीय महत्वाच्या गोष्टी घडामोडी. सीजेपी आंदोलन, युवा रेषा ते संसद पर्यंत जंतर मंतरवर आजही 1000हून जास्त तरुण जमा आहेत. हे आंदोलन नीट पेपर लीक होण्याच्या संदर्भातले असून बेरोजगारी आणि शिक्षण मंत्री यांच्या राजीनाम्यासाठी 20 जून पासून सुरू झालेले आहे. यामध्ये सरकारची भूमिका काय आहे? तर यामध्ये सरकारची भूमिका आहे की मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, आम्ही 100% चर्चा करण्यास तयार आहे. आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी सुद्धा काक्रोज जनता पार्टीच्या नेत्यांशी दुसऱ्यांदा भेट घेतली. विरोधकांनी तोच मुद्दा लावून धरलेला आहे. राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांनी पीएम निवासस्थानासमोर धरणे केले. त्यानंतर राहुल गांधी म्हणाले की मोदी हे भारतातील पहिले युवा विरोधी प्राईम मिनिस्टर आहे. इंडिया गटाने संसदेत अगदी गदारोळ केला आहे आणि येथे आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला आहे. नवीन अपडेट समोर आला आहे. पीएम मोदी यांनी आज पहिल्यांदा पेपर लीक वर बोलले. त्यांनी पेपर लीक प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टची घोषणा करण्याची आज ट्विटर केले, एक्स वर पोस्ट केली. काक्रोज जनता पार्टी आणि राहुल गांधी यांच्यावर त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेतून पंतप्रधानांनी टीका केली. तर त्यातील महत्वाचा मुद्दा आहे की संसदेत पावसाळी अधिवेशनामध्ये झालेल्या प्रकरणात गोंधळ आणि तहकूब हे महत्वाचे घटनाक्रम ठरले. काल आणि आज दोन्ही दिवस लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाचे आंदोलन मुळे कामकाज तहकूब केले. कारण काक्रोज जनता पार्टीवर झालेला तुम्हाला दिसत आहे तो समोर स्क्रीनवरचा व्हिडिओ. त्या व्हिडिओमध्ये फोटो दिसत आहे. तेथे विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज. या कारणास्तव वातावरण देशातील तापलेले आहे. संपूर्ण देशभर याचे प्रतिसाद किंवा एक दृश्य दिसत आहे आणि राज्यभर देशभर निरनिराळ्या प्रकारचे संप आणि उठाव आणि मोर्चे निघण्यास तयार झाली आहेत. त्यामुळे सीजेपी लाठी हल्ला नीट प्रकरणी चर्चा मागतच आहे. एनडीएने मंगल मिलन अशी एक नवीन संकल्पना पुढे आणली आणि यातून त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की मुंबई पोलीस कारवाई, काक्रोज जनता पार्टीच्या आंदोलकावर ड्रग केसेस लढू अशी धमकी पोलिसांनी दिली. अशा पोलिसांना निलंबित केले. दिल्ली पोलीस संदीप लांबा यांनी जंतर मंतरहून हटवले. महिला आंदोलनाकारात थापण मारण्याचा आरोप केला. यानंतर आजच्या महत्वाच्या घडामोडीमध्ये शेअर्स बाजार, इराण तणावामुळे सेन्सेक्स 775 अंकांनी घसरला तर क्रूड ऑइल 6 आठवड्यानंतर उंचाकावर गेले. सिक्कीम मध्ये याच संदर्भामध्ये आंदोलन आणि बोगदा गॅसचाही सुद्धा महत्वाची घडामोड आहे. खरं तर विश्लेषणाचा मुद्दा आहे तर रोष विरुद्ध सरकार, म्हणजे युवा विरुद्ध सरकार
हे पाऊल जंतर मंतर येथून सुरू झाले आणि या जंतर मंतर मध्ये उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांच्या पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत थेट CGP हे सुरुवातीला जोक म्हणून त्यांनी हे आंदोलन केले, पण आता ते देशव्यापी झाले आहे. मुंबई, बंगळुरू, कोलकाता पर्यंत झाले. 2014 नंतर पहिल्यांदा मोदी सरकारला शिक्षण प्लस रोजगार या मुद्द्यावर रस्त्यावर उतरावं लागलं. 50+ लोकसंख्या 30% खाली असल्याने हा मतदार वर्ग थेट प्रभावित झाला आहे. विरोधकाला यामुळे आता संधी मिळाली आहे. काँग्रेस युवा मुद्दा हाती घेतला आणि राहुल गांधी सर्वात युवा विरोधी PM असा आरोप थेट 2029च्या निवडणुकीचा मुद्दा ठरत आहे. संसदेत एकत्र आले आहेत. इंडिया गटाची रणनीती बदलली आहे आणि रणनीती आणि बैठकांचे आयोजन सतत सुरू आहे आणि संसदेत विरोध मात्र होतच आहे. दुसरी गोष्ट, BJPची रणनीती काय? तर BJPच्या मार्फत PM म्हणजे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी फास्टॅग कोर्ट जाहीर करून हा मुद्दा दडपण्याचा प्रयत्न केला. राजीनाम्याची मागणी केली नाही तर धर्मेंद्र प्रधान यांना अजूनही पदावर BJPने निर्णय घेतला असून हा कठोर संदेश आहे. आता याचा धोका कोणाला? तर सरकारला. जर आंदोलन वाढले तर 2026 मधील UP पंजाब निवडणुकीवर याचा परिणाम होणार आहे आणि विरोधकांना जर सरकारने तोडगा काढला नाही तर क्रेडिट हे BJPला जाईल आणि विरोधकांना तोडगा निघाला तर BJPला फायदा होईल, तोडगा निघाला नाही तर BJPला तोटा होईल. एका वाक्यात निष्कर्ष सांगणे सोपे नाही. काक्रोच जनता पार्टीचं आंदोलन फक्त नीट पेपरच्या संदर्भात राहिलं नाही. ते आंदोलन आता युवा विरुद्ध व्यवस्था आणि मोठ्या लढायांचे प्रतीक बनले आहे. प्राईम मिनिस्टर मोदी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिल्याने हे आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. मित्रांनो, यामध्ये बेरोजगारी, राजीनाम्याची मागणी, पंतप्रधानाची मागणी राजीनाम्याची, तर मोदीची सुद्धा राजीनाम्याची मागणी केली आहे. परंतु मोदीने पहिल्यांदा X वर ट्विटर करून फास्टॅग मार्फत हा संपूर्ण मुद्दा हाताळला जाईल, कोणालाही यातून सोडण्यात येणार नाही असं ते म्हटले. आणि त्यामुळे आता तुम्हाला असं वाटतं का शिक्षण मंत्री राजीनामा देतील? शिक्षण मंत्री राजीनामा देतील असं काहीच वाटत नाही. त्यामुळे यामध्ये हा जो मोर्चा होत आहे आणि जे राजकारण आहे ते राजकारणामध्ये तिसऱ्याचा फायदा होत आहे. म्हणजे एकाची लढाई दुसऱ्याचा फायदा आणि राजकारण अत्यंत तापलेलं आहे. याच संदर्भामध्ये लाठीचार्ज झाला, आंदोलन झालं आणि एकदम राजकीय प्रत्येक शहरामध्ये मुद्दे निर्णय घडत आहे. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विरोधक अत्यंत मोठ्या प्रमाणावर संप करताना रस्त्यावर दिसले आहेत, उतरलेले आहेत. आता 26 तारखेला मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सुद्धा शिवाजी पार्क पासून मोर्चा काढणार आहे युवकांचा आणि तो मोर्चा थेट मंदिरापर्यंत जाईल आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर पंतप्रधानांना सुयोग्य बुद्धी सुचव असं साकडं घालणार आहे. एकंदरीत हे आंदोलन पाहता या आंदोलनाची दिशा वेगळीच ठरली आहे. खरं तर हे आंदोलन ज्या दिवशी पेपर फुटला होता त्याच्या दुसऱ्याच दिवशी व्हायला हवं होतं, पण झालं नाही. त्यानंतर दुसऱ्यांदा परीक्षा झाली त्यावेळेस व्हायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही. 1 जुलै पासून 18 जुलै पर्यंत राहुल फरार. अमेरिकेतून अभिजित दिपके येतो.
आप पार्टीची मदत घेतो आणि विद्यार्थ्यांच्या साहाय्याने पेपर फुटीचं प्रकरण पुढे आणलं जातं आणि सरकारला आता धाऱ्यावर धरल्या जात आहे आणि सरकारकडे आता फक्त 3 मागण्या महत्वाच्या मानलेल्या आहे की पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे, मोदीने राजीनामा दिलाच पाहिजे, म्हणजे पंतप्रधानांनी दिलाच पाहिजे, त्याचबरोबर शहाने सुद्धा दिलाच पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी दिला पाहिजे. ही आता विरोधकाची मागणी वाढत आहे आणि याच दरम्यान पंतप्रधानाच्या घरासमोर आंदोलन छेडल्या गेलं, त्यातही सुद्धा धरपकड झाली आणि येथे एकंदरीत तथ्य काय आहेत अजूनही कोणाला याचा ताळमेळ लागलेला नाही. फक्त मुद्दा एकच महत्वाचा आहे की याला राजनैतिक वैशिष्ट्य प्राप्त झालं असून विरोधकाला आता मुद्दा मिळाला आहे आणि या मुद्द्यावर विरोधक देशभर लढा पेटवतील आणि सत्ताधारी पक्षाला धारेवर धरून 2029च्या निवडणुकीत त्यांचा पराभव कसा होईल याकडे ते पाहत आहेत आणि म्हणूनच ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ एक वर्णनात्मक स्पष्ट केला आहे. तर प्रत्यक्ष दाखवणं मी स्वतः तिथे हजर नसल्यामुळे दाखवू शकत नाही, माझ्याकडे व्हिडिओ नसल्यामुळे मला वर्णनात्मक सांगावं लागलं. मित्रांनो, आपल्या काही कमेंट असेल तर नक्की मला कळवा. आपण माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.